तुमचा पगार आहे 50,000, पण महिन्याच्या शेवटी काहीच हातात शिल्लक राहत नाही. असं का होतं? तर याच्या कारणांची चर्चा आपण केलेली आहेच, पण अशी एक परफेक्ट तुम्हाला बजेटिंग मेथड सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा पगार व्यवस्थित सेव्ह होणार आहे. नमस्कार, मी आहे शुभांगी नावडकर आणि आपण भेटतोय कोच शुभांगी या चॅनलवरती. या चॅनलवर आपण फायनान्स, पर्सनल फायनान्स, मनी मॅनेजमेंट, मनी माइंडसेट याच्याबद्दल चर्चा करत असतो आणि नाही ते आपण गप्पा मारत असतो. तर मला असं वाटतं की तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तरी सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला थोडीशी जरी व्हॅल्यू मिळत असेल ना तर शेअर करा तुमच्या बाकीच्या मित्रांना, मैत्रिणींना, आईला, बहिणीला. मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण एवढंच असतं की आपल्याला सर्वांना पर्सनल फायनान्स आलं पाहिजे. कारण ज्याला पैशाचं नियोजन करता आलं ना त्याला 50,000 काय 1,00,000 किंवा 50 लाख असतील, कितीही पैसे आले तरी त्याचं नियोजन करता येईल. आणि तुम्हाला माहिती असेल की ही गोष्ट जो त्या गोष्टीचं नियोजन करू शकतो त्याच्याकडे जास्तीत जास्त रक्कम येत जाते, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आजची आपण ही मेथड बघणार आहोत. त्या मेथडचं बजेटिंग मेथडचं नाव आहे 50-30-20 रूल. मग आता बघूया तर पुढे 50%, 30% आणि 20% म्हणजे काय ते. तर आपण आपला पगार येतोय तो किती असू द्या, तो पगार येतो तर त्याची 50% रक्कम ही तुम्ही तुमच्या नीडवर खर्च केली पाहिजे. नीड म्हणजे गरज, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे तुमचा ग्रॉसरी, किराणा माल आला, तुमचे लाईट बिल असेल, रेंट असेल, पुन्हा बाकीचे कुठले प्रॉपर्टीचे तुम्हाला देणं असेल किंवा मेडिकल एक्सपेन्स असतील, ह्या गोष्टी नीड आहेत की तुम्हाला त्या गरजेच्या आहेत आणि महिन्याला तुम्हाला कराव्याच लागतात. अशा गोष्टींवर तुम्हाला तुमचं पेमेंट मधला तुमच्या पगारातली 50% रक्कम खर्च करायची आहे. पण तुमच्या 50% रकमेला तुम्हाला हात लावायचं नाहीये. आता बघा, 50% रक्कम समजा घर खर्चामध्ये गेली, बाकीच्या सगळ्या ज्या ज्या नेसेसिटीज आहेत माणसाच्या त्याच्यामध्ये गेली, तर 30% रक्कम ही तुम्हाला तुमच्या वॉन्ट्स वरती खर्च करायची. आता वॉन्ट्स म्हणजे काय? तुम्ही तर म्हणाल नीड म्हणजे काय आणि वॉन्ट्स म्हणजे काय? तर नीड म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्हाला अत्यावश्यकच आहेत. म्हणजे माणसाला जगण्यासाठी ज्या गोष्टी अत्यावश्यक असतात त्यांना आपण नीड म्हणतो, गरज म्हणतो. पण वॉन्ट म्हणजे काय? तर तुम्हाला एखाद्या वेळी स्वतःवर खर्च करायचा आहे. मग तुम्हाला हॉटेलिंगला जायचं असेल, तुम्हाला ट्रॅव्हलिंगला जायचं असेल, तुम्हाला कुठेही व्हॅकेशनवर जायचं असेल किंवा तुम्हाला अकस्मात असं वाटलं की तुम्हाला मला शॉपिंग करायची किंवा तुम्हाला बाहेर फिरायला जायचे, तुम्हाला एखाद्या फेअर्सना भेट द्यायचे, तुम्हाला बुक्स खरेदी करायचे, असं जे काही तुम्हाला जे पाहिजे, जे तुम्हाला सुखावतं, एखाद्याला कॅफेमध्ये जावं असं वाटत असेल तर जे तुम्हाला सुखावतं, कारण स्वतःवर खर्च करणं खूप गरजेचं आहे. कारण सगळ्यात जर महत्वाची कुठली इन्व्हेस्टमेंट असेल ना तर ती सेल्फ इन्व्हेस्टमेंट असते, स्वतःवर खर्च केलेली इन्व्हेस्टमेंट. कारण ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला जसे वर्ष वाढत जातील तशी तशी आपल्याला रिटर्न्स तेवढे देत जाते. त्याच्यामुळे वॉन्ट्सवर खर्च करताना लक्षात घ्या, स्वतःला ज्या चांगल्या गोष्टी वाटतात अशा गोष्टींमध्ये आपल्याला वॉन्ट्सवरती खर्च करायचा आहे. आता राहिलेली 20% रक्कम आहे, तर 20% रक्कम ही तुम्ही सेव्ह करून ठेवायची. सेव्ह करून ठेवायचे. मग त्याच्या अगोदर तुम्हाला इमर्जन्सी फंड बिल्ड करायचा असेल तर त्या 20% मध्ये करू शकता. मग 6 महिने तुम्ही 20% रक्कम सेव्ह करून ठेवली की त्याच्यानंतर तुमचा जो इमर्जन्सी फंड तयार होईल त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरू करणार आहात. मग इन्व्हेस्टमेंट तुम्ही कोणत्याही सेक्टरमध्ये करू शकता, कोणत्याही कसाही तुम्ही करू शकता. पण लक्षात घ्या, तुम्हाला ही सवय लावणं गरजेचं आहे आणि हा आहे जनरली ढोबळ मानाने 50-30-20चा रूल. पण आता बघा, प्रत्येकाचे आपले पेमेंट्स वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे आपल्या येणारे आवक वेगवेगळे आहे आणि प्रत्येकाला 50-30-20 हा क्रायटेरिया फॉलो करता येणार नाही. हा एक आपल्या गायडन्ससाठीचा क्रायटेरिया आहे. पण याच्यासाठी जर तुम्हाला खरोखर असं वाटत असेल की आपण बघूया तरी आपल्याला स्वतःला त्या मोजमापात बसवता येते का, पण ही एक स्टँडर्ड मेथड आहे की ज्या मेथडमुळे तुमचा पैसा खूप छान सेव्ह पण राहतो, तुमचा खर्च पण तुमचा मॅनेज होणार आहे आणि तुम्हाला जे हवं आहे म्हणजे वर्षभरातून तुम्ही जर एक लॉंग टूर ऑर्गनाईज करत असाल तर त्या टूरचा खर्च सुद्धा तुम्हाला याच्यामध्येच भागून जाणार आहे. म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणून कुठूनही तुम्हाला पैसा घेण्याची गरज पडणार नाही. मग हे स्टँडर्डायझेशन करत असताना ते फक्त मग 30,000साठी आहे का, 50,000साठी आहे का की 1,00,000साठी आहे, तर आपण व्यवस्थित तिन्ही पेमेंट स्केल ज्याचे ज्याचे जसे असतील ते त्या पद्धतीने तुम्ही बसवून तुमचा या स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये तुम्ही तुमचा पेमेंट टाकून तुम्ही व्यवस्थितपणे खर्चाचा हिशोब लावू शकता. ज्यावेळी तुम्ही सुरुवात कराल ना त्यावेळी तुमच्या लक्षात येणार आहे की आपला एक्सेस खर्च होतोय का, म्हणजे 50% पेक्षा जर जास्त खर्च होत असेल तर तो तुमचा एक्सेस खर्च आहे.
पण जर समजा घरातली माणसं जास्त असतील, डिपेंडंट लोक जास्त असतील, एकच व्यक्ती समजा अर्नर असेल आणि बाकीचे सगळे जर नसतील, तर अशा वेळी तो रूल आपल्याला चेंज करायचा आहे. पण कसा चेंज करायचा हे मी व्हिडिओ पुढे सांगणार आहे. तोपर्यंत कुणी व्हिडिओला स्किप करायचं नाहीये, लक्षात घ्या. पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. जसे आपण फिल्ममध्ये त्या पूर्ण फिल्म बघितल्याशिवाय आपल्याला त्या फिल्मची स्टोरी कळत नाही, त्या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय पर्सनल फायनान्स सुद्धा समजणार नाहीये. आणि किती वेळ द्यायचा आहे आपल्याला? दिवसातून फक्त 10 ते 15 मिनिटं तुम्हाला पर्सनल फायनान्ससाठी द्यायच्यात. एवढं तर होऊ शकतं ना. ज्या गोष्टीसाठी आपण एवढं करतोय, एवढं धावतोय, एवढं पळतोय, त्या पैसा या गोष्टीसाठी आपण धावत असतो, लक्षात घ्या. आपल्या पोटासाठी धावत असतो. आणि मग ह्या गोष्टीचं जर काळजीपूर्वक व्यवस्थित नियोजन केलं ना, तर मला वाटतं अडचणी फार कमी होतील. आणि त्याच्यासाठी हा आपला बजेटिंग रूल. आता बघा, समजा आपल्याला 30,000 या पेमेंटचं प्लॅनिंग करायचंय. मी तुम्हाला आता समोरच दाखवणार आहे की किती आपण खर्च करू शकतो. तर 30% 30,000 जर आपलं पेमेंट असेल, तर त्याच्यामध्ये आपण 50% म्हणजे 15,000 रुपये आपण नीडसाठी खर्च करायचे, म्हणजे घर खर्चासाठी खर्च करायचे. त्यातले 9,000 रक्कम ही वॉन्टसाठी खर्च करायची आणि 6,000 तुम्ही प्युअर सेव्ह करणार. आता बघा किती साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे की 50,000 जर तुम्ही तुमच्या माइंडसेटला, तुमच्या मनाला सांगून ठेवलं की मला एवढे सेव्ह करायचेच आहेत, तर मला असं वाटतं की ते झाल्याशिवाय राहत नाही. कारण आपण जेव्हा सुरुवातीला, जेव्हा मी स्टार्ट करत होते ना, तेव्हा मला असं वाटलं मी 500 रुपये सुद्धा सेव्ह करू शकत नाही, कारण खर्चच एवढा आहे असं मला वाटायचं. पण जशी जशी मी सुरुवात केली, स्वतःला एक टार्गेट दिलं की मला एवढे सेव्ह करायचेच आहेत, मग बाकीचा खर्च ते नंतर मी करणार, तेव्हा माझी खरी सुरुवात झाली.